सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा वंदना शिंदे राहणार गुंफा मूळ स्थान विटा ही महिला त्यांच्या गुंफा मूळ स्थान विटा येथे शेतात कामानिमित्त गेली असता सुळकाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडने एक अज्ञात इसम त्याच्या दुचाकी मोटारसायकलवरून त्या महिलेजवळ आला। त्याने काहीतरी विचारत या महिलेस बोलण्यात मग्न करून या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र हिसडा मारून सदर हा अनोळखी इसम तोंडाला मास्क लावून भांबर्डेच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाला। या घटनेनंतर सदर गुंफा मूळ स्थान विटा येथील वंदना शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुंफा मूळ स्थान येथील महिलेच्या गळ्यातील हिसाड मारून पसार झालेला इसम हा खानापूर तालुक्यातील गारडी येथील असल्याची गोपनीय माहिती या पोलीस टीमला मिळाल्यानंतर सदर विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर मिळालेल्या माहितीनुसार गारडी येथे त्याच्या घरी जाऊन या संशयित आरोपी याच्याकडे कसून चौकशी व झडती घेतली। सदर त्याने आपले नाव अभिजित लालासो ऐवळे असं या टीमला सांगितलं। त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने विटा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करणार। यावेळी त्याने दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे। पोलीस टीमने तपासादरम्यान ऐवळे यांनी मी हा गुन्हा केला असल्याचं विटा पोलिसांना सांगितलं। त्यांच्याजवळील सोन्याचे मणिघंटन व बोरमाळ विटा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। जवळपास 1,90,000 ऐवज ताब्यात घेतला। ही दमदार कामगिरी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, सायबर पोलीस ठाणे व विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, हेमंत ताबेवा, संभाजी सोनवणे, सचिन खाडे, महेश संकपाळ, अमोल कराळे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, सचिन खाडे तसेच करण परदेशी, अजय पाटील, विवेक साळुंखे, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडेवाड, सायबर पोलीस ठाणे यांनी ही दमदार कामगिरी केली। सदर या गुन्ह्यातील संशयित आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।